की बघ हे आम्हाला सगळे रोवणं मिळालेत, पण अतिशय बारीक आहेत. नुकताच सूर्योदय झालाय, सूर्य थोडासा वर आला. फायनली एवढी शोध मोहीम केल्यानंतर बघा 2-3च भेटलेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप सकाळची वेळ आहे, 7 पण वाजलेत नाही आणि रोवणं शोधायला आलो आहे अळंबी. सकाळची मी आज लवकरच आलो. जरा काल बघितली होती, खूप छोटी होती, त्यामुळं म्हटलं उद्या काढूया. पाऊस आपल्याकडे नाही पडत आहे एवढा, त्यामुळं पटापटाशी रुजत नाही आहेत. नाहीच पडत आहे. जसं पाऊस पडला ना तर पटापट रुजतात रोवणं, आणि एकादशीला किंवा पौर्णिमेला असे रुजतात रोवणं. काल एकादशी होती, त्यामुळं काल शोधली होती थोडीशी, तर दिसली होती, नुकतीच रुजत होती. पण पाऊस काय गेले 2-4 दिवस गायबच झाले, त्यामुळं नाही पटापट हवी तशी रुजत नाहीत. तरी पण आज आलो आहे, बघूया आज भेटतील असं अपेक्षा आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. काढ. तर मित्रांनो, हे बघा सकाळच आहे ना, हे बघा हे आम्हाला सगळे रोवणं मिळालेत, पण अतिशय बारीक आहेत. त्यामुळं काढायचे की नाही आम्हाला प्रश्न पडला आहे. बघा खूप बारीक आहेत. आणि पुढे जाऊया. ठीक आहे, हे बघा सगळीकडे रुजलेत. हे बघा इकडपासून हे बघा, हे बघा. तर ही बघा, ही तर ना थोडीशी मोठी आहेत. आपल्याला जी पहिल्या ठिकाणी भेटली ना ती खूपच छोटी होती, त्यामुळे आपण ठेवली तशीच. ती बघूया संध्याकाळपर्यंत तरी आणखीन जरा मोठी झाली ना मग ती काढूया आपण. बाकी इथं आणि या ठिकाणची रोवणं आहेत ना मोठीच भेटतात आपल्याला, आणि जी पहिल्या ठिकाणी दाखवली ना ती जास्त मोठी होत नाहीत. फुललेली तर आम्हाला कधीच गावलेली नाही, काय ना रे. त्यामुळं रोवणाचे पण वेगवेगळे प्रकार असतात. पाऊस तर हे बघा, हे आत्तापर्यंत एवढी मिळालेत. पण खरं तर कळ्यांचीच भाजी खायला छान लागते. फुललेली रोवणं काय एवढी फुललेली रोवणं एवढी खास नाही लागत. आणि हे बघा, पाऊस नसल्यामुळं जमीन पण अजून ताट आहे, म्हणावी तशी येत नाहीत. तर भाई आता वरती सड्यावरती टॉपला आलेलो आहे मैदानी भागाला, आणि उजेड बघा किती येतो. पाऊस नाही, असं वाटतं उन्हाळाच आहे. जर पावसाळा असतो ना, पाऊस प्रॉपर पडत असतो ना, तर सगळीकडं काळोखच असं अजून दिसलं पण नसतं बऱ्याच बहुतेक वेळा. पण गेले 2 दिवस काय माहिती पाऊस गायबच झाला, त्यामुळं असं वाटतं उन्हाळाच आहे. ठीक आहे, आणि इथं अजून एक आपली रोवण बघायची आहे. 2 ठिकाणी भेटलेत थोडी. फक्त सूर्योदय झाला आहे, सूर्य थोडासा वर आला आहे बघा, आणि उन्हाळाच वाटतो आहे ना. आणि ढग कुठं काय आहेत वरती, ढग कुठे दिसत नाहीत, आणि आम्ही निघालेल्या रोवणाला. तरी बघा आता सड्यावर ना जिकडे तिकडे ही पांढरी फुलं बघा दिसायला लागली, मस्त भारी वाटतात. छोटीच असतात पण छान वाटतात. बराच वेळ फिरतोय आम्ही, 1.5 तास झाला जवळजवळ. बऱ्याच रोवणी फिरली पण नाही काय, पहिल्या 2 ठिकाणी थोडीशी भेटली, त्यानंतर काही कुठे रुजलेलंच नाही. पाऊसच नाही ना, पाऊस नसल्यामुळे रोवणं मग रुजतच नाहीत. पावसामुळे कसं जमीन नरम होते आणि मग रोवणं रुजतात, पण सध्या पाऊसच नाही. चला बघूया, अजून पुढे बराच पल्ला गाठायचा आहे. बघूया पुढे काय भेटतं काय. तिकडून खालतून मित्रांनो ना पर्या वाहतोय, आम्ही तिकडून खालतून आलो, काही भेटलं नाही. आणि हे बघा, ही वाट बघा कसली भारी वाटते, एकदम सिनेमॅटिक, खतरनाक वातावरण आहे. तिकडे सूर्यनारायण उगवलेले आहेत. इकडे वरती काय नाही ना, इकडे वरती बघ रे, नाही ना काय नाही का आज रोवणं नाहीच वाटत रुजली कुठं.
बराच फिर दिला आम्ही. तर फायनली एवढी शोध मोहीम केल्यानंतर बघा 2-3च भेटलेत, 2-3च आहेत. तर या ठिकाणी पण रुजतात या जमिनीमध्ये. इथे भोंबाळ टाईप असं नाही, नॉर्मल आपली जमीनच आहे, पण इथे भेटतात, रुजतात. कशी काय माहीत नाही, आहेत. एवढीच. अजून बाजूला बघ, आपल्याला सर्व चेक करावं लागेल पुढं. या साईडला इकडे सगळीकडे रुजतात रोवणं. भरपूर नाही, थोडीशीच रुजतात, पण रुजतात. तर हे बघा जंगल भाग असला आहे, ही वाट पण आम्हीच केलेली आहे. इकडं आहे ना झोपून जावं लागायचं, आम्ही इकडनं फिरतो, त्यामुळं आम्ही थोडंसं येण्या जाण्यापुरतं तरी तोडून वगैरे आम्ही वाट करतो. इकडं हे बघा अशा वाटा असतात, तेव्हा रोवणं भेटतात. अरे या जंगलातून येताना असं वाटतंय का काय मॅन वर्सेस वाईल्ड करतोय का काय, असं वाटतंय त्यातलाच काहीतरी स्टंट करतोय मी. चलो इकडे ना या ठिकाणी 7-8 भेटलेत कळा. ओके, आता ही शेवटचीच आहे ना आपली, जवळजवळ शेवटची आहे. याच्यानंतर आता आम्ही घरी जाणार. दिसत नाही आतमध्ये, बांधामध्ये आहेत, काढतोय. आता झालं आहे आमचं सगळं, सगळा फिरून झाला आहे. आणि आम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये जास्त दाखवलं नाही, पण जवळजवळ 7-8 ठिकाणी आम्हाला रोवणं दिसलेत म्हणजे नुकतीच छोटे छोटे रुजलेले आहेत. उद्याला मोठी होतील किंवा भरपूर रुजतील जर पाऊस झाला तर. पण कसं पाऊस पूर्ण गेलेला आहे, पाऊस पडल्याशिवाय काय उपयोग नाही, त्यामुळे उद्या पण गॅरंटी नाही. पण जर भरपूर भेटली तर उद्याच्या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी दाखवेन. बाकी ही व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत